मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. मग महाशून्याचेनी पैसारे, उघडली ब्रह्मकटाहाची भांडारे. तैसी देखतसे अपारे उदरे तुझी. परब्रह्म जेवढे अमर्याद आहे तेवढेच त्याच्यावर भासणाऱ्या तुझ्या विश्वरूपाची उदरे जणू काय अपार ब्रह्मांडाची भांडारे उघडल्याप्रमाणे दिसत आहेत. म्हणून हा संपूर्ण विषय त्याला जो दिसतो आहे त्याच्या अनंत, त्याच्या उदरामध्ये बघा, आता त्याच्या उदरामध्ये सर्व अस्तित्वाच्या जाणीवा भरलेल्या आहेत. लक्षात ठेवा, ही जी सर्व विविधता दिसती आहे, ही सर्व ज्ञानाच्या कट पीसेस दिसत आहेत आपल्याला. कारण माझं ज्ञानाचं जाणीव वेगळी, तुमची वेगळी, त्यांची वेगळी, प्रत्येकाची वेगळी आहे. आणि त्या ज्ञानाच्या जाणीवेवरती प्रत्येकाला मिळालेलं अस्तित्व स्वरूप जे शरीर आहे ते पण वेगवेगळं आहे. पण हे सर्व त्याच्या उदरातलं आहे. सर्वं खलविदं ब्रह्म. आणि ही अनंत उदरात त्याला दिसत आहेत. आणि अनंत 84 लक्ष योनींमधनं ही जी सर्व निर्मिती घडती आहे, ही सर्व त्याच्या उदरातनं कशी घडती आहे. आणि त्या कार्याला त्याचे हात बलवान आहे, ते कार्यरत आहे. आपण समजू शकाल मला वाटतं. मी एक्सप्लेनेशन म्हणून मला काय म्हणायचंय ते, किंवा ज्ञानेश्वरांना काय म्हणायचंय ते. तर ही भूमिका आहे त्याची. तेव्हा तो म्हणतो आहे की अपार ब्रह्मांडाची भांडारे उघडल्याप्रमाणे दिसत आहेत. कारण प्रत्येक गोष्ट त्याला दिसते आहे तिथं, ती घडणारी जी आहे ती त्याच्या उदरातनं तयार होते. उदरातनं म्हणजे कुठलं उदर? त्याला त्याची ज्ञानयुक्त जाणीव जी आहे त्याच्यामध्येच हे सर्व तयार होत आहे. म्हणूनच ते आपण त्याला हिरण्यमयी कोश म्हटलेला आहे. कारण ते कुठेतरी, कारण तो अनंत पसरलेलाच आहे ना, मग ते कुठेतरी एकत्रित आणायला पाहिजे. ते जे एकत्रित येते कुठेतरी, ते त्याला असं दिसतंय की प्रत्येक घटना जी त्याचं साधं गणित आहे. हे खूप म्हणजे हे समजून घेण्यासाठी तुम्ही साधा विचार करा. तुम्हाला अस्तित्व मिळालं, तुम्हाला काळ मिळाला. काल आणि अस्तित्व या दोन्हीही गोष्टी मिळाल्या ना आपल्याला. कशा मिळाल्या? मृत्यूच्या अगोदर होतं का काही? नव्हतं. म्हणजे ते कुठल्याच्या तरी उदरात होतो ना, आपण कुठेतरी होतो ना. आणि त्याच्यातनं जेव्हा आपण जन्म घ्यायच्या प्रोसेसमध्ये आलो, ती प्रोसेस तुमच्या लक्षात आली, तर हळूहळू आपल्याला त्या वरच्या लेवलवरनं कुठेतरी पृथ्वीवरती ढकलल्या गेलं. लक्षात आलं? भले ते म्हणजे अज्ञानाच्या, म्हणजे आपण अज्ञान म्हणजे कसं, हे ईश्वरानेच तयार केलेलं आपल्यासाठी अज्ञान आहे. म्हणून हे समजलं ना, हे समजलं की ज्ञान कसं चालतं हे कळणार आहे. कारण ईश्वराकडे घेऊन जाणारं ज्ञान आहे, लक्षात ठेवा. म्हणून हे विश्वरूप दर्शन किंवा ब्रह्मांड निर्मिती हे ईश्वराशी लगोलग असणारं ज्ञान आहे. म्हणून या ईश्वरापासूनच सुरू होत आहे ते. ही त्याची लीला आपण ज्या प्रकारे समजून घेत जाऊ तेव्हा त्याचं स्वरूप आपल्याला कळणार आहे. लक्षात घ्या. म्हणून कृष्ण सुद्धा त्याच्या बाकीच्या कुठल्या गोष्टींवरनं काय लेवलला कळेल,
हे मला, कारण अर्जुनालाही कळला नाही, तो तर त्याच्या बरोबर राहत होता इतके वर्ष, बरोबर आहे ना. पण खरा कृष्ण केव्हा कळला? जेव्हा त्यांनी या लीला पाहिल्या तेव्हा. मग आपण असं कसं म्हणू शकू की नुसतं कृष्णाचं नाव घेतलं म्हणजे आपण पारू बेडा पार? अरे ती एक स्टेज आहे, लक्षात आलं का? हा तर सततच कृष्ण कृष्णच म्हणत होता की, पण त्या नामाच्या सान्निध्यातनं शेवटी अनाम झाला, असं मला म्हणायचंय. ते नाम चुकीचं आहे असं नाही मला म्हणायचं, पण नाम रूपाच्या पलीकडे असणारं अस्तित्व, मूळ ज्ञान ज्याने शोधून काढलं तो संत, तो ईश्वर प्राप्तीकडे जाऊ शकतो. म्हणून रामकृष्ण हरी म्हणा किंवा श्रीराम जय जय राम म्हणा, त्याला पुढे विरोध असायचं कारण नाहीये, पण त्याच्या पलीकडे कुठेतरी जाण्याची आपली एक प्रकारची शोध वृत्ती असणं गरजेचं आहे. त्याला अध्यात्म म्हटलेलं आहे, बरोबर. नाम घेणं चुकीचं नाहीये, पण नामात अडकणं हे पण चुकीचंच आहे. कारण त्याच्या पलीकडे जाण्याची वृत्ती, त्याला आत्मशोधाची वृत्ती म्हटलेलं आहे. लक्षात आलं? हे कुठेही चुकीचं आहे असं आहे, कारण सर्व परमेश्वराने जर निर्माण केलं आहे, पण हे सर्व परमेश्वराने निर्माण केलेलं आहे की बघण्याची दृष्टी, ते निर्माण कसं झालं आहे हे त्याचंच नेमकं कसं आहे, आणि मग मी जे नाम घेतो हे त्याचं नेमकं कसं आहे हे कळणं गरजेचं आहे ना. लक्षात आलं? त्यामुळे या सर्व ज्ञानाच्या जाणीवा अर्जुनाच्या इथं आपल्याला शिरलेल्या दिसत आहेत आता एक प्रकारे. म्हणून तो पुढे काय म्हणतोय बघा, जी सहस्त्र शीर्षयाचे दाखले कोटीवरी होता ती एक वेळे, की परब्रह्मची वदन फळे मोडून आली. अहो जी देवा, तुम्ही सहस्त्र शीर्ष आहात, याची एकाच वेळी कोट्यावधी प्रत्यंतरे येत आहेत, किंवा जणू काय परब्रह्मच मुखरूपी फळांनी भरभराटून आले. म्हणजे त्यांनी त्याला झाडाची उपमा दिली, म्हणजे ते परब्रह्म दिसतंय, ती सगळी डोकी 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 त्याला दिसतंय, तर तिथं सर्व आंबे लागलेले असायत एखाद्या झाडाला, तशी त्याला सहस्त्र मुख त्याला दिसतायत त्याच्यामध्ये, असं म्हणतायत. अशी ही विश्वरूपा तुझी मुखे, जी जिकडे तिकडे पाहत आहेत, सर्वत्र पाहत आहेत, त्याप्रमाणे डोळ्यांच्याही अनेक रांगा मी सर्वत्र पाहत आहे. तैसी वक्त्रे जेवती तेवती तुझी देखतसे विश्वमूर्ती, आणि त्याची परी नेत्रपंक्ती अनेका सैंघ. म्हणजे अशी ही विश्वरूपा तुझी मुखे मी जिकडे तिकडे पाहत आहे, त्याप्रमाणे डोळ्यांच्याही अनेक रांगा मी सर्वत्र पाहत आहे. हे असो स्वर्ग पाताळ, की भूमी दिशा अंतराळ, हे विवक्षा ठेली सकळ मूर्तिमय देखतसे. हे असू दे, पण हा सर्व स्वर्ग, हे पाताळ किंवा ही भूमी, या दिशा, हे आकाश, ही निरनिराळी भाषा वापरण्याची देखील सोय राहिली नाही. तुला संपूर्ण मूर्तिरूप मी पाहत आहे. बघा काय शब्द आहेत त्याचे. आता याचा अर्थ लावायला पाहिजे ना आपण कुठंतरी. म्हणून ते काय म्हणतात, ही निरनिराळी भाषा वापरण्याची देखील सोय नाही. म्हणजे ही भाषा सुद्धा इथं हे शब्दे विण संवादी जे इंद्रिया नेणिता भोगीजे बोला आधी संवाद काहीतरी बोला आधी झोंबीजे असं येते. तशी ती अवस्था त्याची झालेली आहे. तर त्याप्रमाणे त्याला हे शब्द वगैरे सुद्धा याचं काही हे नाही. आणि तुला संपूर्ण मूर्तिरूप मी पाहत आहे. म्हणजे हे सर्व मी जे म्हटलं ना तुम्हाला, हे सर्व सगुण रूप त्याला दिसतंय. आता याला तुम्ही सगुण रूप म्हणाल का? हे निर्गुणच रूप आहे, पण हे अरूपाचं रूप आहे. हे स्वामींनी अरूपाचं रूप कशाला म्हणतात हे याच्यामधनं आपल्याला कळू शकतं. लक्षात ठेवा. म्हणून विश्वरूप दर्शनामध्ये सगुण स्वरूप हे अरूपाचं दिसतंय.
म्हणून पांडुरंग हा कटीवरती हात ठेवून दिसलेला दिसत नाहीये त्याला. तो पांडुरंग असा वैश्विक स्वरूपामधला दिसतो आहे की जो फक्त 2 हातांनी कटीवर उभा नाहीये, तर त्याचे सहस्त्र हात आहेत, सहस्त्र उदर आहेत, सहस्त्र डोकी आहेत, नेत्र आहेत, हात आहेत. आणि त्या संपूर्ण त्याच्या जाणीवेमध्ये ती रुक्मिणी शक्ती स्वरूपात कार्य करते आहे. म्हणजे वेगळी रुक्मिणीच नाही आहे, त्याच्यातच समाविष्ट आहे. हा पण भाग आहे त्याच्यामधला. म्हणून ही जी आहे ही सूत्र आहे. या संपूर्ण ब्रह्मांड निर्माण करण्याचं जे सूत्र जे म्हटलेलं आहे ते सूत्र इथं सांगितलेलं आहे. मला म्हणण्याचा भाग आहे तो आहे की ते सूत्र कसं आहे की ब्रह्माच्या आत्मविष्काराची, कारण हा ब्रह्माचा आत्मविष्कार आहे की नाही, त्याची ही त्रिसूत्री आहे. कुठली? ती त्रिसूत्री जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं की सर्व वस्तूत ब्रह्म आहे. बरोबर, ही त्रिसूत्री झाली. सर्व वस्तूत ब्रह्म आहे, सर्व वस्तू ब्रह्म आहे आणि सर्व वस्तू ब्रह्मात आहे. ते म्हटलं लिहून घ्या. खूप महत्वाचं आहे हे त्रिसूत्र. हे हा पाया आहे ब्रह्मांड निर्मितीचा. तो म्हणजे कसा आहे, सर्व वस्तूत ब्रह्म आहे. म्हणून मी ते लिहून काढलं जरा, कारण माझाच बोलता बोलता गडबड व्हायला लागली. म्हणून सर्व वस्तूत ब्रह्म आहे, सर्व वस्तू ब्रह्म आहेत आणि सर्व वस्तू ब्रह्मात आहेत. ही एकत्वाची जाणीव आहे. हे अतिमानसिकतेचं खरं स्वरूप आहे. लक्षात घ्या, हे स्वरूप आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे योगी अरविंदांनी लाईफ डिवाइन मध्ये सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, मी का तुम्हाला हे सांगताय, त्याने विश्वरूप दर्शनावरती बोललेले नाहीयेत ते, परंतु ते याच्याशी किती मॅच होत आहे असं मी जेव्हा ते रेफर करत म्हटलं, अरे हे यांनी जे म्हटले, आपण मागच्या वेळेला हा अभ्यास केलेला आहे तिथं रामगडला, आणि तेव्हा मला ते क्लिक झालं की म्हणून मी ती माझी सगळी फाईल काढली, त्याच्यामध्ये ते आहे. म्हणून मी ते स्पेसिफिक सांगतोय तुम्हाला, कारण हे सर्व सूत्र कुठेतरी जुळलं पाहिजे ना. लक्षात घ्या, योगी अरविंदांनी काय सांगायचं आहे, ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं आहे, आणि गीतेत भगवंतांनी अर्जुनाला काय विज्ञानात आणलेलं आहे, हे सर्व कुठेतरी जुळतं बघा. म्हणून ती जुळवणी फार महत्वाची. कारण ही जुळवणी म्हणजे खूप लोक करतातच असं नाहीये. मला सांग, म्हणजे ते करत नाहीत असंही मला म्हणायचं नाही, पण करतातच असंही नाहीये. त्यामुळे काय होतं, ज्ञानेश्वरी ही काहीतरी वेगळीच आहे असं वाटतं, आणि अरविंदांचं तत्वज्ञान वेगळी. इव्हन तुम्ही दासबोध जरी वाचलात तरी दासबोधामध्ये सुद्धा असं काही प्रतिपादन नाहीये, ज्ञानेश्वरीशी संबंध देऊन गेलेला नाहीये. म्हणून दासबोध याच्यामध्ये सुद्धा जे त्यांनी हिरण्यमयी कोशाची जाणीव दिलेली आहे, ती हिरण्यमयी कोशाची जाणीव ही अतिमानसाच्या जाणीवेमध्ये नेते असं ज्ञानेश्वरांनी. ज्ञानेश्वरी नंतर दासबोध झालाय हे मान्य आहे मला, त्यामुळे ज्ञानेश्वरांनी तसं म्हणणं गरजेचं नव्हतं. परंतु काय या म्हणजे ते चुकीचं नसतं, फक्त एकमेकाच्या तो त्यांचा अनुभव असतो. मला म्हणायचं तर ते म्हणायचं, तो अनुभव त्या पर्टिक्युलर संताचा असतो की जो त्या दशेपर्यंत गेलेला आहे. बरोबर, आपण त्या दशेपर्यंत गेलेलो नसतो, म्हणून आपली बुद्धी चौकस होते लागलीच आहे की नाही. एक तर चौकस होते, नाही तर ढापणं लावून होते. 2 गोष्टी आहेत आपल्याकडे. नाही तर तिसरी म्हणजे आंधळीच होते, काही नको जाऊ दे मोरदे, ज्ञानेश्वरही नको, रामदासही नको, अरविंदही नको, हे असे आपली वृत्ती आहे. लक्षात आले का. परंतु आपण एका विशिष्ट स्तरावरती आपली मानसिकता आणल्यानंतर ती अग्रबुद्धी जर वाढवायची असेल आपल्याला, तर हा चौकसपणा हा यायला लागणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून ही अनुभूती कशी आली त्यांना,
ज्ञानेश्वरांना कशी आली, म्हणजे याच्या स्वरूपात दिसते, गीतेत मांडलेली, म्हणजे ही प्रत्यक्ष अर्जुनाचीच अनुभूती आहे. आणि तीच अनुभूती इतके वर्षानंतर योगी अरविंद कसे मांडतायत. मांडणीतला फरक आहे, लक्षात घ्या. पण सूत्र उपनिषदांना धरूनच आहे, म्हणून दासबोध उपनिषदाला धरूनच आहे, गीता उपनिषदाला धरूनच आहे, आणि ज्ञानेश्वरी ही उपनिषदाला धरून. म्हणून वेद उपनिषद हे प्राईम इम्पॉर्टंट होऊन बसतात. पण आपण त्याचा अभ्यास करू शकत नाही, कारण ते संस्कृतातले गूढार्थ कसे कळणार आपल्याला. संस्कृतातले गूढार्थ कळणार नाही. अगदी गीता पाठांतर केलेले फर्स्ट क्लास फर्स्ट आलेले लोकांना सुद्धा विचारा अर्थ ते सांगू शकणार नाही. कारण हा गूढार्थ फार महत्वाचा आहे की जो नेमक्या त्या जाणीवेत घेऊन जाणार आहे, हे समजलं पाहिजे. म्हणून ही जी त्रिसूत्री आहे ही त्रिविध प्रकारची एकता आहे. 3 प्रकार झालेले आहेत, आणि ही एकता मग हळूहळू मी जे म्हटलं ना, हे विज्ञान झालं. ज्ञान आलं लक्षात, हे ज्ञान आहे. हे ज्ञान जेव्हा अज्ञानामध्ये येतं, ती जी बॉर्डर लाईन आहे अज्ञानात येण्याच्या अगोदरची, त्याला प्रज्ञान म्हटलं आपण. आपण म्हणतो ना प्रज्ञान सिंधू, शब्द मला कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय, म्हणून मी तो प्रज्ञान म्हणजे जवळजवळ ज्ञानाच्या जवळ, पण अतिमानसिकतेपासून थोडीशी विलगता, आणि मग पुढे अज्ञानाच्या जाणीवा सुरू होतात. भौतिकामध्ये हळूहळू ते अजून पसरत जातं. असा तो भाग आहे. समजण्यासाठी परत रिपीट केलं मी. परंतु त्याचा जो पायाभूत आहे, तो पायाभूत ज्ञान जे आहे ते हेच ज्ञान आहे की सर्व वस्तू ब्रह्म आहे, सर्व वस्तू ब्रह्म आहेत, आणि सर्व वस्तू ब्रह्मात आहेत. हे अर्जुनाने विश्वरूपामध्ये पाहिलंय, ते आपण अभ्यासतोय. हे काय इथं आणतोय, त्याची काय नीती आहे, कारण तेच दिसतंय ना त्याला. सर्व दिसतंय त्याला, पण ते सर्व ब्रह्मामध्ये दिसतंय, अशी त्याची भूमिका आहे. म्हणून तैसी वक्त्रे जेवती तेवती तुझी देखतसे विश्वमूर्ती, आणि तयाची परी नेत्रपंक्ती अनेकासे. ते झालं आपलं. हे असो सर्ग पाताळ की भूमी दिशा अंतराळ, हे विवक्षा ठेली सकळ मूर्तिमय देखतसे. म्हणून हे सर्व असू दे, पण हा सर्व स्वर्ग, हे पाताळ किंवा ही भूमी, या दिशा, हे आकाश, ही निरनिराळी भाषा वापरण्याची देखील सोय राहिली नाही, पण सर्वत्रच ब्रह्म दिसतंय. म्हणजे कुठल्या दिशेला नाही हा विषयच नाहीये, कुठं उभा आहे हेही नाहीये, म्हणजे भूमीचाही विषय नाहीये. लक्षात आलं का? त्यामुळे हा सर्व विषय फक्त शाब्दिक मर्यादित स्वरूपात राहतो, आणि तुला संपूर्ण मूर्ती रूप मी पाहत आहे. सगळीकडे ईश्वराचं अरूपाचं रूप त्याला दिसत आहे. म्हणून तुझं विण एका दियाकडे परमाणूही तुला कोंडे, अवकाश पाहत असे परी न सापडे ऐसे व्यापिले तुवा. म्हणून मी माझ्या दृष्टीने शोधतो आहे की परमाणूच्या ठिकाणी तरी तू आहेस का, कारण अजून सूक्ष्म जातोय. लक्षात आले का? परमाणूच्या अणू आणि परमाणूच्या मध्ये जे फिरताय ना इलेक्ट्रॉनच्या इथं, त्याच्यामध्ये तू आहेस का ते बघतोय तो. तू नाहीस, अशी परमाणू इतकी सूक्ष्म तरी पोकळी कोठे आहे काय, म्हणजे त्या सूक्ष्म पोकळीमध्ये सुद्धा तू आहेस. लक्षात घ्या. म्हणून हे सर्व ईश्वर निर्मित कसं आहे, म्हणून आपण तो ऍटमचा मागच्या वेळेला आपण विचार केला होता, बरोबर आहे की नाही. आणि ही निर्मिती कशी चाललेली आहे न्यूट्रॉन मधनं पुढे, ही जर अभ्यास करत गेलो आपण पुढे, तर आपल्याला नेमकं शोध लागण्याची शक्यता आहे. असं जे मी प्रतिपादन करत होतो त्याची कारणं इथं सर्व दडलेली आहेत, कारण हे सर्व सांगितलं आहे. कारण परमाणू इतकी सूक्ष्म तरी पोकळी कोठे आहे काय, हे मी कौतुकाने पाहत आहे, पण ती कोठे सापडत नाही, असे तू सर्व व्यापलेले आहेस. तू कुठे सर्वत्रच कसा भरला आहे हे त्या दिव्य दृष्टीने पण पाहतोय तो.
दिव्य दृष्टीने पाहतोय. हे तुमच्या दोघींमध्ये मुळे आजी नाही, मुळे आजी आणि तुमच्या तिघींच्या मध्ये पण परब्रह्मच आहे हे दिसलं पाहिजे. आपल्याला दिसत नाही असं त्याला उदाहरणासाठी. परंतु ही इतकी सूक्ष्म जाणीव त्याला प्रत्येक ठिकाणी दिसती आहे. ये नानापरी अपरिमिते जेतुली साठविली होती महाभूते, तेतुलाही पवाड तुवा अनंते कोंदला देखत असे. ही नाना प्रकारची जेवढी अपरिमित महाभूते ब्रह्मांडात साठवलेली दिसत होती तेवढाही संपूर्ण विस्तार अनंता एका तुझ्यानेच भरलेला आहे असे मी पाहत आहे. म्हणजे ही जी पंचमहाभूत आहेत ज्याचा विस्तार एवढा ब्रह्मांडात आहे तर त्याच्यामध्येही तूच आहेस. थोडक्यात सांगायचं त्याला तेच सांगायचंय, वेगळं काही सांगायचं नाहीये की त्याला पंचमहाभूतांच्या जाणीवांमध्ये सुद्धा तू दिसतो. म्हणून आपण साधना करताना असं म्हणतो बरेचदा की तुम्ही एकेका तत्वाचा रोज अभ्यास करा. त्या एंडला जेव्हा जाल तुम्हाला तिथे ईश्वराचं दर्शन होणार आहे. अगदी पृथ्वी तत्वाचा करा, तुमचा जलतत्वाचा करा, वायू तत्वाचा करा, अग्नि तत्वाचा करा, आकाश तत्वाचा करा, आकाशाच्या सूक्ष्मामध्ये जायचा प्रयत्न करा. तुमच्या लक्षात येईल की अंतिम सत्य हे तिथंच तुम्हाला परब्रह्म. कारण ती शांत अवस्थाच येते. कारण त्या शांतीमध्येच शेवटी आपण आनंदाच्या जाणीवेमध्ये आपण जाऊन पोहोचू शकणार आहोत. म्हणून तसाही अभ्यास आपल्याला करायला काही हरकत नाहीये असं ते म्हणते. आणि अर्जुन हे करतोय. ऐसा कवणे ठायाहुनी तू आलासी, येत बैसलासी की उभा आहासी, आणि कवणीये मायेची पोटी होतासी तुझे ठाण केवढे. बरं का. म्हणून असा तू विश्वव्यापक कोणत्या ठिकाणाहून आलास, येथे तू बसला आहेस की उभा आहेस, तू कोणत्या मातेच्या पोटी होतात, तुझे ते स्थान केवढे आहे, तुझे रूप वय कैसे, तुझं पहिलीकडे काय असे, तू काही सयावरी आहासी ऐसे पाहिले मिया, तुझे रूप व वय कसे आहे, तुझ्या पलीकडे काय आहे, तू कशावर आहेस हे मी संपूर्ण निरखून पाहिले. कारण बघा तो तरी त्याच्या भूमिकेमधनं पाहतोय. बघा एवढ्या दिव्य दृष्टी मिळाल्यानंतर सुद्धा तो कृष्णाच्या नेत्रातनं कृष्णाला पाहत नाही. देवभक्त असे द्वैत ठेवलेलं आहे, अद्वयत्व न खंडिता. हा तू आहे, तुलाच बघतोय मी, तू मी एक आहोत हे सगळं दिसतंय त्याला, कारण सर्व वस्तू मात्रच त्याच्यापासून दिसतायत त्याला. पण तरी सुद्धा तो काय पाहतोय, कसा काय पाहतोय बघा, काय पाहतोय की तू कोणत्या ठिकाणाहून आलास. तो आलाच कोणत्या ठिकाणाहून. तो अनंत आहे ना, त्याला आधी मध्य काहीच नाही आहे. मग त्यानंतर तो आला कुठनं, हा ते त्याच्या दृग्गोचर त्याच्या दृष्टीलाच कळत नाहीये ते. असं येथे तू बसला आहेस की उभा आहेस, तू इथं बसला आहेस की उभा आहेस काही कळत नाहीये. बरं का. तू कोणत्या मातेच्या पोटी होतास, तर एवढा भयंकर विश्व तू कोणत्या आईच्या पोटी जन्म घेत, साहजिक प्रश्न नाही का. त्याला खूप छान त्यांनी दिलेलं आहे. तुझे ते स्थान केवढे आहे आणि तू जिथं राहतोस ते तुझं स्थान बघा केवढं भयंकर आहे. म्हणून मी जे मगाशी म्हणालो ना, अस्तित्व. अस्तित्व म्हणजे काय, स्थल आणि काल. स्थल आणि काल. आपण जे आहोत ते ईश्वराच्याच पोटामध्ये आहोत, परंतु आपल्याला नेमक्या स्थलाची जाणीव आहे आणि नेमक्या काळावरती आपण आहोत. पण तो स्थल काळाच्या अतीत आहे असं जे म्हटलं जातं त्याची कारण इथं सापडतात. कारण आपण जन्म घेताना जी आपली निर्गुण जाणीव होती, निर्गुणच होती ना आपली जाणीव, भले अज्ञानाची असेनात का. जीवात्मा म्हणजे काय, निर्गुणच जाणीव आहे ती सर्व. ती ही जी निर्गुण जाणीव आहे ती करेक्ट स्थलापाशी येते. कोणी आणली, तुम्ही का पुण्यात जन्म घेतला, हॅव यू गॉट एनी आन्सर फॉर दिस. बरोबर आहे की नाही. आत्ताच आपलं जीवन, भले जन्म आपण पूर्वी कुठेतरी कर्नाटकात घेतला असेल, बरोबर,
परंतु आज पुण्यात राहतोय ना, आणि कित्येक वर्ष राहतोय. हे आपण जन्माच्या वेळेला माहिती होतं का आपल्याला? आपल्याला माहित नव्हतं, बरोबर आहे की नाही? पण ते स्थल बरोबर काळावरती आरूढ होत 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 तुम्हाला कुठल्या क्षणातनं तुम्ही कसे पुढे आलात हे कळलं का कधी? हे आपला ज्ञान आहे, लक्षात ठेवा. स्थल आणि कालाचा ज्ञान आहे आपल्याला. पण कुठलीही गोष्ट पूर्णपणे आपण पाहू शकत नाही. कुठलीच जगातली वस्तू पूर्णपणे आपण पाहू शकत नाही, बरोबर आहे की नाही? कारण तुमच्या समोर असणारी कुठलीही वस्तू धरा, त्याला आपण उदाहरण देतो नेहमी, ते पेढ्याचं वगैरे उदाहरण देतो आपण, बरोबर आहे की नाही? ते जे उदाहरण आहे ते कसं, आपण पेढा पाहिला, आकार दिसतो, चव कळते का? नाही कळत. समोरनं पाहिला असा दिसतो, वरनं पाहिला असा दिसतो, पण समोरनं जेव्हा पाहतो तेव्हा वरनं गोल हे कळत नाही. तुम्ही जर इंजिनिअरिंग शास्त्र शिकला असाल तुमच्या लक्षात येईल, बरोबर केलंय. समोरनं दिसलं. आता हा सोफावरती बसलेत आजोबा, त्यांच्या पाठीमागचा सोफा कसा दिसतोय का आपल्याला? आपल्याला दिसत नाही. त्या भिंतीच्या पलीकडची ती बिल्डिंग आहे ती कळते का आपल्याला? तो रस्ताही दिसत नाही. हा फक्त अंदाज आहे, दिसत नाहीये. तसंच आपल्याला आपलं जीवन कधी कळलंय का? पण ते सरकत आहे आणि ते प्रत्येक काळाच्या जाणीवेतनं स्थितीमध्ये येत राहत आहे. म्हणून त्याचा स्थल आणि काळ हा फार महत्वाचा आहे. आणि हे सर्व ते जे हात कार्य करतायत ना ब्रह्मांडामधले, ईश्वराची शक्ती, तिला हे सर्व माहीत असतंय. हे ज्ञान आहे तिचं, ही अतिमानसिक जाणीव आहे. लक्षात ठेवा की ही वस्तू नेमकी कुठल्या अस्तित्वाच्या जाणीवेत, कुठल्या ज्ञानाच्या जाणीवातनं अस्तित्वात आलेली आहे. हे आपल्याला माहिती नसतं, पण तिला माहित असतं. असं येते. म्हणून ही भूमिका त्याला तिथं कळते नेमकी काय स्वरूपात आहे. म्हणून हा तर सर्व कळतंय त्याला, की त्याला, म्हणून त्याला हे सगळं प्रश्न पडले की बाजात कृष्ण कसा आला, तो कसा आला, हे अगोदरचे प्रश्न झाले. त्याची सर्व उडाले. हा माणूस माझ्या बरोबर होता लहानपणापासून, हे राहिला कुठं? कोणाच्या? आपण तर म्हणतो देवकीच्या पोटी जन्माला आला. देवकीच्या पोटी एवढं मोठं कसं येईल जन्माला? आहे की नाही? हा, म्हणजे हे काहीतरी भयंकरच गणित आहे काहीतरी. आणि याला परत अंत नाही, कुठलं स्वरूप नाही, अस्तित्व म्हणावं तर कुठलं, याला अस्तित्वाचं जाणीवच नाहीये कुठली. जे काही दिसतंय ते सगळं भयंकरच आहे. असं त्याचं ते एकंदर काय मानसिकता असेल बघा, विचार करा तुम्ही. आहे की नाही? खूप भयंकर मानसिकता आहे. आपण हा विचार आउट ऑफ बॉक्स आपण कधी विचारच करत नाही. पण हे आहे, हे दिसतंय, फक्त अज्ञानामुळे ती दृष्टी नाही आपल्याला. पण प्रत्येक माणूस दिसतोय ना, त्या रस्त्यावर नाही कुत्रं चाललंय, त्या गटारामध्ये पण सगळे आहेत किडे मकोडे, समुद्रातही मासे आहेत, सर्व आहे, झाडही वाढत आहेत, हवाही फिरती आहे. आणि हे सर्व जीव याच्यावरच जगतायत, या पंचमहाभूतांवर. आणि परत त्याच्यातनं सत्वरजतमाचा खेळ सर्व चालू आहे. आणि निर्मिती सुरू आहे, लयही चालू आहे, अस्तित्वातही गोष्टी येत आहेत. केवढं भयंकर स्वरूपाचे हे यंत्रणा राबवल्या जाते बघा. केवढी भयंकर यंत्रणा आहे. आपण जर त्या भूमिकेतनं जर पाहिलं तर का ना आपल्याला अर्जुनासारखा अनुभव यावा. पण ती भूमिकाच आपण आणत नाही कधी. आपण आपलं विश्व इतकं संकुचित करून टाकलेलं आहे की त्या वैश्विक जाणीवेमध्ये पर्यंत आपण पोहोचू इच्छित नाही, किंवा आपण टाळतो. आपण हे टाळतो म्हणजेच आपली साधना टाळतो, म्हणजेच आपण आपल्या गुरु वाक्यावरचा विश्वास टाळतो, म्हणजेच आपण सर्व चांगल्या गोष्टीला टाळतो. लक्षात ठेवा, आपण चांगलं असणं म्हणजे खूप चांगलं आहे असं समजायचं कारण नाही. ही टाळण्याची वृत्ती आहे आपली. खरं असंच होतं की नाही? सांगून तुम्ही मला, आपण या भूमिकेत जायचा विचारच करत नाही कधी. आणि मग कुठेतरी अडचणी सांगत बसतो, हे अडचण ती अडचण. म्हणजे एकदा माहिती झाल्यानंतर तरी ठीक आहे, आपल्या खोलीत कडी लावून बसून त्या जाणीवेत जायला काय हरकत आहे कधीतरी, आहे की नाही? असं मग ते एकत्व आपल्याला कुठल्या तरी जाणीवेतनं हळूहळू हळूहळू ते स्वरूप कळायला लागणार आहे. एनिवे, तर
आणि तू बसला आहेस की उभा आहेस, तू कोणत्या मातेच्या पोटी होता, तुझे स्थान केवढे आहे, तुझे रूप व वय कसे आहे. काय की नाही, हा विषय केवढा आहे ना. कारण तो काय म्हणतोय की म्हणजे त्यांनी अगोदरच्या याच्यात सांगितलंय या म्हणून नाही मी निर्माण केलंय या नाही, मग त्याला ते आश्चर्य वाटलेलं आहे की असं कसं, तू त्या काळात होतास कुठं, बरोबर आहे की नाही, कृष्ण म्हणून कुठं होता. आणि आता तो प्रश्न परत त्याच्या डोक्यात आहेच, अजून तो गेलाय असं नाही, पण त्याचं वय सुद्धा त्याला कळत नाहीये. तुझ्या पलीकडे काय आहे, अनंताच्या पलीकडे काय आहे, बरोबर आहे ना. आणि तू कशावर आहेस, म्हणजे किती हा, म्हणजे मी म्हणतो ही अनुभूती अर्जुनाला आली असेल आणि स्वतः कृष्णाने सांगितलं, पण ही ऋषी मुनींना पण आलेली अनुभूती त्यांनी कशी मांडली बघा. कारण असं स्वरूप ईश्वराचं कुठल्याच धर्मात सांगितलेलं नाही. सर्व धर्मांमध्ये जो ईश्वर सांगितलेला आहे, एक तर तो गॉड, बरोबर आहे, आणि नाही ते यांचे मोहम्मद, बरोबर आहे, आणि यांचं स्वरूप काय यांनाच माहिती नाही. केवढं भयंकर नाही आहे की नाही. आणि याप्रमाणे जगणारी माणसं या भारतवर्षात हजारो होऊन गेलेत आणि अजूनही हजारो तयार होणार आहे. तिथं मांदियाळीची संकल्पना मांडली जाते. म्हणजे विचार करा, ज्ञानेश्वरांचे ते शब्द काय फुकट जातील काय. आज ते मांदियाळी याला निर्माण करण्यासाठी ते स्वतः बाहेर येते समाधीत ना, तुम्ही काय घेऊन बसलं. आणि ते करणार म्हणजे तो त्यांचा शब्द आहे, तुमचा आमचा नाहीये. ते करणार, हे मांदियाळी निर्माण होणार म्हणून काही का होई द्यात, पण या भारतातच जन्म घ्या आणि आळंदीच्या जवळच जन्म घेऊयात आपण, बरोबर आहे की नाही. म्हणजे त्याचं एवढं महत्व आहे हो, या सत्संगाचं महत्व आहे हे सर्व. नाहीतर कसं आपल्याला मिळणार आहे, नाही तर असंच जायचं जीवन एक दिवस संपून, आहे की नाही. एनिवे, चला, तू कशावर हेही मी संपूर्ण निरखून पाहिले. तव देखिले जी आघवेची, तरी आता तुझा ठाव तुझी, तू कवणाचा नव्हेसी ऐसाची अनाधी आयता. आयता म्हटलेलं आहे, कोणा आयता आलेला आहे कुठनं तरी, काय अनाधी आयता शब्द वापरला ज्ञानेश्वर महाराज. काय ते ज्ञानेश्वर महाराज स्वतः कुठल्या मानसिकतेमध्ये असतील लिहिताना, नाही का. काय खूपच वेगळं आहे हे. संपूर्ण मी पाहिले तेव्हा देखिले जी आघवेची, तरी आता तुझा ठाव तुझी, तेव्हा कळून आले की तुझे स्थान तूच आहेस. काय कळलं बघा त्याला, त्याच्या प्रश्नाला उत्तर कसं मिळालं ठाकूर बघा, आहे की नाही. की तुझे स्थान तूच आहेस, म्हणजे तुझ्याहून तुझे स्थान निराळे नाही, तुझ्याहून तुझे स्थान निराळे नाही. एकला एक तूच, बर का. तू कोणाचाही नव्हेस, तू कोणाचाही नव्हेस, तू कवणाचा नव्हेसी ऐसाची, म्हणजे तू कोणापासून उत्पन्न झाला नाहीस, असं जर उत्तर. तू अजन्मा म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे की नाही. तो असा तो अजन्मा आहे, तू कोणापासून उत्पन्न झाला नाहीस, असा तू अनादी व सिद्ध आहेस. असं त्याला ते आता त्याची जाणीव अशा प्रकारे तयार झालेली आहे. प्रश्नातनं मिळालेली उत्तर अशा प्रकारची. तू उभा ना बैठा, दिधडा ना खुजटा, तुझ तळीवरी वैकुंठा तुझी आहासी. संपलंच आहे आता, एवढे 3 संपू आपण. तू उभा नाहीस किंवा बसला नाहीस, तू उंच नाहीस, ठेंगणा नाहीस, भगवंता तुझ्या खाली वर सर्वत्र एक तूच भरलेला आहेस. एकला एक तूच आहेस, लक्षात घ्या. तू रूपे आपणयाची ऐसा, देवा तुझी तुझी वैसा, पाठी पोट परेशा तुझे तू गा. देवा तू रूपाने आपल्यासारखाच आहेस, म्हणजे तुझ्यासारखं रूप दुसरं कोणाचं नाही, तुझ्याच सारखं तुझं रूप आहे. म्हणजे तू जसा अपरिमित तसे तुझे रूपही अपरिमित आहे. तुझे
तूच तुझे वय आहेस. तूच तुझे वय आहेस, वय पण तुझं आहे. कारण काळ अस्तित्व सुरुवात होतोय, लक्षात ठेवा. ईश्वरा वय म्हणजे काय, काळाची जाणीव आहे की नाही. मग वय म्हणजे त्याच्यापासूनच काळ सुरुवात होतोय म्हटल्यानंतर तो काळाच्या पलीकडेच गेला ना, म्हणून त्याला वय कसा असेल, असा विषय येतो. तूच तुझे वय आहेस म्हणजे तुला जशी मर्यादा नाही तशी तुझ्या विश्वरूपालाही मर्यादा नाही. व तुझे पाठ पोट तूच आहेस म्हणजे तुझे पाठ पोट इत्यादी अवयुक्त शरीर तूच आहेस. सर्वत्र तूच कसा आहेस आणि तूच तुझाच तू कसा आहेस, कसं वर्णन असा तो भाग आहे बरं का. किंबहुना आता तुझे तुची आघवे अनंता हे पुढती पाहता देखले मिया. केवढी समर्पणाची वृत्ती तयार होत असेल बघा याच्यात, आहे की नाही. जेव्हा अशी अनुभूती येते की अरे सर्व ईश्वराचंच आहे आणि हे सर्व ईश्वरानेच निर्माण केलेलं आहे, यातून माझं काहीच नाहीये. हे आपला अहंकार या विश्वरूप दर्शनाच्या अनालिसिसनी कसा हळूहळू कमी होऊ शकतो आणि व्हावा असं अपेक्षित आहे. कारण आपण त्याचे भाग जर असू आणि त्याच्या कुठल्या अवयवाच्या जाणीवेवरती आपण असू असा जरी विचार केला तरी आपण बाकी भानगडीत पडायचं कारणच नाही ना खरं तर. म्हणून जे करायचं ते कल्याणासाठीच करायचं. म्हणजे आपला जो रोल असेल आयुष्यामधला तर तो फक्त ईश्वराच्या कल्याणमय मार्गाने चालण्याचाच असणं गरजेचं आहे, ज्याला दिव्य जीवनाची आत्मजाणीव म्हणूया पाहिजे असेल. ही ती भूमिका कशी तयार होतीये बघा. त्याशिवाय तो आता अर्जुन कसा तयार पेटलाय म्हणजे एक प्रकारे अध्यात्मामध्ये आता असं म्हणूयात आपण. कारण सर्व ज्ञानाच्या जाणीवेवरती आहे. ज्ञानाग्नीचे मुखे, त्या मुखावरतीच बसलेला आहे तो सर्व ज्ञानाच्या, बरं का. किंबहुना आता तुझे तुची आघवे अनंता हे पुढती पाहता देखले मिया. म्हणून किंबहुना आता तुझे सर्व तूच आहेस म्हणजे तू जसा सच्चिदानंद स्वरूप तसे तुझे अवयव युक्त शरीर सच्चिदानंद स्वरूप आहे असेच मी वारंवार पाहिले आहे म्हणतोय. परी या तुझे या रूपात जी उणीव एक असे देखत जे आधी मध्य अंत तिन्ही नाही. पण या विश्वरूपात एकच मला उणीव दिसत आहे बरं का. त्यांनी ती उणीव म्हटलेले, एकच उणीव. या विश्वरूपात एकच उणीव दिसते. की काय उणीव आहे बघा, ती म्हणजे तुझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी आधी मध्य अंत हे तिन्ही नाहीत. ही उणीव म्हणतोय तो. वेगळं ना उणीव, ही कमतरता म्हणतोय तो. कारण का भूमिकेमधनं पाहिलं म्हणजे अज्ञानाच्या भूमिकेतनं पाहिलं तर आपल्याला प्रत्येक गोष्टीला सुरुवात दिसते, मध्य दिसतो आणि अंत दिसतो. पण तिथं ती नाहीये. म्हणून ते स्वरूपच वेगळ्या प्रकारच्या जाणीवेतलं आहे असं त्याला म्हणायचंय. ते विश्वरूपाच्या ह्या वेगळ्या भूमिका आहेत आणि याचा अभ्यास करताना मला एक असं जाणवतं कुठेतरी की आपण प्रत्येक वेळेला या सूक्ष्मामधनच याचा अभ्यास करावा. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.